उन्हाळ्यामध्ये जेवण तसं कमीच खाल्लं जातं. सारखं पाणी प्यावंसं वाटतं. शरीराला ऊर्जा देण्यासाठी थंडगार रेसिपी आज आपण पाहणार आहोत. उन्हाळ्यामध्ये आवर्जून खाल्लं जाणारे दही वडे आज आपण बनवणार आहोत. दही वड्यांसाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे आपण ही डाळ घेतलेली आहे. उडीद डाळ आपण 1 वाटी घेतलेली आहे आणि ती 3 तास आपण भिजत ठेवलेली आहे. सोक करून झालेली आहे तिथे 3 तास. त्याच वाटीने आपण ही मूग डाळ घेतलेली आहे 1 वाटी आणि तीही आपण 3 तास भिजून छानपैकी अशी फुलून आलेली आहे, पाहू शकता. त्यानंतर दही घ्यायचं आहे. हे दही आपण मोठी 1 वाटी घ्यायची आहे. दही जास्त प्रमाणात इथे आपण यूज करणार आहोत. इथे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून, साखर पावडर घेतलेली आहे, हिंग घ्यायचं आहे चिमूटभर, चवीनुसार मीठ घेतलंय, हे आलं घेतलंय 1 इंच किसून. आता ही आपण मूग डाळ आणि उडीद डाळ मिक्सर मधून बारीक वाटायचे आणि 4 चमचे त्याच्यामध्ये पाणी घालून अगदी बारीक म्हणजे फार मैद्यासारखं किंवा फार बारीक करायचं नाही, जाडसर असं ठेवायचं आहे. आणि आपल्याला वडे झाल्यानंतर लागणारा आहे चाट मसाला आपण घेतलाय अर्धा टेबलस्पून, जिरं पावडर घेतलेली आहे 1 टेबलस्पून, इथे लाल काश्मीरी मिरची पावडर घेतले 1 टेबलस्पून, हिरवी चटणी घ्यायची आहे आपण आणि ही गोड आंबट चिंचेची चटणी. हे एवढं साहित्य झालं. आता ह्या 2 डाळी आहेत त्या आपण ह्या वाटीने मोजून घेतलेल्या आहेत. एक वाटी आपण हे डाळ घेतलेली आहे. तर आता भिजून दोन्ही एकत्र भिजवल्या या डाळी तरी होतात. आपण वेगवेगळ्या भिजून घेतलेल्या आहेत आणि आता त्या वाटून घेऊया. वाटण्यासाठी आपण हे 4 चमचे पाणी त्याच्यामध्ये घालून जाडसर वाटून घ्यायचं आहे. अगदी रवा असतो त्या पद्धतीने आपण वाटून घ्यायचं. पाहू शकता अशा प्रकारे हे आपण दोन्ही डाळी जाडसर असे दळून घेतलेले आहे. अगदी 4 ते 5 चमचे आपण ते पाणी त्याच्यामध्ये घालून असं जाडसर आणि अशा स्वरूपाचं दळून घ्यायचं आहे. आता हे बॅटर आपण त्या भांड्यामध्ये काढून घेऊ. छानपैकी फेटून घ्यायचं होतं. आता हे पीठ आपण जवळजवळ 7 ते 8 मिनिट असं फेटून घेणार आहोत एकाच डायरेक्शन. त्याच्यामुळे ते अगदी फ्लफी होतील वडे आपले आणि सॉफ्ट स्पंजी होऊन जातील. कलर ही आता बदलून जाईल, पूर्ण सफेद होऊन जाईल या बॅटरचा कलर. 7 ते 8 मिनिट आपण असं एकच डायरेक्शन पेटून घ्यायचं. पाहू शकता अशा प्रकारे आपण छानपैकी हे 8 मिनिटं इतकं फेटलेलं आहे की त्याचं कलर ही बदललाय, अगदी सफेद झालेला आहे आणि इतका हलका झाले. आता हा आपले वड्यांचं मिश्रण तयार झालंय का ते आपण पाहूया. इथं पाणी घेतलंय या भांड्यामध्ये. आता हे मिश्रण आपण ह्याच्यामध्ये सोडूयात आणि आता हे तरंगायला लागेल. पाहू शकता हे तरंगले म्हणजे आपलं हे फ्लफी आणि सॉफ्ट आता वडे होऊ शकतील. तर अशा स्वरूपाचं हे मिश्रण झालं की आपण आता त्याच्यामध्ये आलं घालून घेऊया. किसलेलं आलं आहे, 1 इंच आलं पण किसून घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची, ही तिखट आहे त्याच्यामुळे मी 2च मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिश्रण मिक्स करून घेऊ आणि आता आपण ते वडे करायला घेऊया. पाहू शकता कसे दाणेदार असं हे आपलं पीठ झालेलं आहे. सर्व मिश्रण हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि फेटल्यामुळे हे फुलतंही आणि जास्त होतं ते पिठाचं प्रमाण. चला आता वडे बनवायला घेऊया. तेल कढईमध्ये तापलेलं आहे आणि आपण आता
या भांड्यात पाणी घ्यायचं आहे आणि हात भिजून घ्यायचा आणि अगदी छोटे छोटे असे वडे आपण तेलामध्ये सोडून द्यायचे. अगदी छोटे करायचे. तळून झाल्यानंतर ते आपोआप मोठे होतात. गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे. मंद आचेवर वडे तळून घ्यायचे. पाहू शकता कसे ते फुललेत आणि त्याचा आकार मोठा झालेला आहे. पाहू शकता ते अलगद आता सुटलेले आहेत. आपण आता ते अलटी पलटी करून घेऊया म्हणजे सर्व बाजूने छानपैकी तळले जातील. गोल्डन होईपर्यंत असं आपण छानपैकी मंद आचेवर हे तळून घ्यायचे आहे. पाहू शकता अशा प्रकारे गोल्डन कलर आलेला आहे. सर्व बाजूने हे वडे असे झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. त्यातील तेल निथळून घ्यायचं आणि एका प्लेट मध्ये काढून घेऊया. आता अजून वडे तळून घेऊया. पाण्याचा हात घ्यायचा, अलगद हाताने आपण हे वडे सोडून द्यायचे. एक ते 2 मिनिटात ते छानपैकी वरती आपोआप सुटून वर येतात तळून. पहा तसे हे आपोआप हलके फुलके होतात. मूग डाळीमुळे फक्त आपण उडीद डाळ घेतली असतील तर ते एवढे सॉफ्ट झाले नसते. मूग डाळीमुळे आपले हे वडे स्पंजी अगदी सॉफ्ट होतात. अलटीपलटी करून घ्यायचं. सर्व बाजूनी हे तळून घ्यायचे. आता हे असे वडे आपण तळून ठेवले फ्रीज मध्ये एका डब्यामध्ये तरी ते 6 ते 7 दिवस छानपैकी आपल्याला फ्रीज मधून काढून वेगवेगळी रेसिपी बनवून खाता येतात. अशा प्रकारे आपले वडे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आणि छानपैकी तयार झाले. तेल आपण निथळून घेऊया. डिश मध्ये काढून घ्या. इथे आपण हे कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हिंग टाकून घेऊया. अगदी चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं आहे आणि थोडं मीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता हे आपण तळलेले वडे ते घालून घ्यायचे आणि 4 ते 5 मिनिट आपण ते झाकून ठेवूया. असे आपण हे झाकून 6 ते 7 मिनिट ठेवूयात म्हणजे एकदमच सॉफ्ट. इथे आपण आता दही वडे बनवायला घेऊया. हे आपण पाण्यामध्ये सोक करण्यासाठी ठेवलेले अलगद असे दाबून फार प्रेस न करता असे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि एक एक आपण वडा ठेवूया. पहा किती स्पॉन्जी झाले ते. पाहू शकता तुम्ही सॉफ्ट असे झालेले आहे. पूर्ण पाणी पण त्यातलं काढून घ्यायचं आहे. गद हाताने आपण प्रेस करायचं. आता दही वडे बनवायला घेऊया. प्रथम आता आपण काय करूया, हे दही आहे ते
घालून घ्यायचं. दही भरपूर प्रमाणात घालायचं. वड्यांवर दही घालून झालं की आपण हिरवी चटणी घालून द्यायची. त्याच्यानंतर गोड आंबट आपली ही चिंचेची चटणी ती घालून घेऊया. त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर ती घालून घ्यायची. पाहू शकता किती छान सुंदर असं दही वडे आपले तयार झालेले आहेत. आता मिरी पूड, त्यानंतर चाट मसाला आणि आपल्याकडे उपलब्ध असेल तर ही पुदिना पावडर, नसेल तर स्किप केलं तरी चालेल. माझ्याकडे पुदिना पावडर असते तर ही पुदिना पावडर घालून द्यायची. असे हे आपले दही वडे तयार झालेले आहेत. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निचिताच मसाले या रेसिपी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंट्स करून नक्की कळवा. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. आपण ह्या दही वड्यांची टेस्ट करून बघूयात. पाहू शकता मी तुम्हाला यासाठीच हे दही वडे खोलून दाखवले. हा किती सॉफ्ट आणि स्मूथ झालेले आहेत. तर कसे झाले ते टेस्ट करून मी तुम्हाला सांगते. अप्रतिम. नक्की करून बघा. अगदी सॉफ्ट झालेले आहेत, मऊ छान असे हे दही वडे झालेले आहेत. तर नक्की करून बघा.